बिहारमध्ये 243 पैकी 205 जागांवरती एनडीएला आघाडी आहे। बिहारमध्ये भाजपला 95 जागांवरती आघाडी मिळाली आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये भाजप समोर आलेला आहे। 2010 मध्ये भाजपला सर्वाधिक 91 जागा मिळालेल्या होत्या। 84 जागा मिळवून नितीश कुमारांची जेडीयू ही यावेळी दुसऱ्या स्थानी आहे। 2010 मध्ये जेडीयूला सर्वाधिक 115 जागा मिळालेल्या होत्या। बिहारच्या निवडणूक निकालानंतरचं हे सेलिब्रेशन एकूणच भाजप आणि त्याचबरोबर जेडीयूच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आणि तोच उत्साह, तो जल्लोष, तो सगळा आनंद अशा पद्धतीने आतिषबाजीच्या रूपाने आपल्याला बिहारच्या रस्त्यावरती पाहायला मिळतो आहे। बिहारमध्ये एनडीएचं सरकार। तर बिहारमध्ये भाजपला 92 जागा मिळाल्यात। भाजप सर्वात मोठा पक्ष, त्या खालोखाल जदयूला 83 जागा मिळालेल्या आहेत। तर राजदला 26 जागा, काँग्रेसला एकदमच घसरगुंडी होऊन 5 जागा मिळाल्या, तर इतर पक्षांना 37 जागा मिळालेल्या आहेत। तर ही आकडेवारी आपण बघतो आहोत। भाजपला 92 जागा आहेत, त्याचबरोबर जेडीयूला 84 जागा आहेत, राजदला 26 जागा आणि काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या, तर इतर पक्षांना 37 जागा मिळालेल्या आहेत। बिहारच्या निवडणूक निकालाची ही आकडेवारी आता समोर आहे। 243 जागांचे निकाल हाती आहेत। बिहारमध्ये एनडीएची लाट पाहायला मिळाली आणि महागठबंधन अगदी भुईसपाट झालं। पंतप्रधान मोदी, नितीश कुमार आणि या सगळ्या जोडीचा करिश्मा चाललेला पाहायला मिळाला। तर राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांच्या आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे। प्रो इन्कमन्सी मतदान बिहारमध्ये पाहायला मिळालं। महिला फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा ठरला। नितीश कुमार हे 10,000 मनसबदार ठरलेले आहेत। निवडणुकी आधीची जीविका दीदी योजना ही अत्यंत प्रभावी ठरल्याचं या निकालामधून दिसतंय। 1,30,00,000 महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले। महिलांसाठीच्या या योजनेनं राजकीय माहोलच बदलून गेला। निवडणुकीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान हे यावेळी 8.8% अधिक झालं। यापूर्वी दारूबंदी, त्याचबरोबर सायकल वाटप योजनेचा सुद्धा लाभ झालेला होता। Thank you.